नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता सरकारने नवीन एक योजना आणली आहे, ते म्हणजे स्वामित्व योजना. तर या योजनेमधून आपल्याला काय मिळणार आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊयात. तर मित्रांनो, वडीलपार्जित जे जमिनी आपल्या जुन्या आहेत त्या आता आपल्या मालकीच्या होणार आहेत. तर मित्रांनो, यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्याबरोबर शेतकऱ्यांचे आर्थिक पद सुधारण्यासाठी योजनेचा फायदा होणार आहे. आणि प्रॉपर्टी कार्ड मिळाल्याने शेतकऱ्यांना आता मालमत्ता कर सुलभरित्या भरता येणार असून विविध बँकेमधून विविध प्रकारचे कर्ज मिळवण्यासाठी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रॉपर्टी कार्डची मदत होणार आहे. तर मित्रांनो, या प्रॉपर्टी कार्डचं आहे ते आज उद्घाटन होणार आहे, शुभारंभ होणार आहे स्वामित्व योजनेचा. ते म्हणजे राज्यातील 30 जिल्ह्यामध्ये होणार आहे. राज्यातील ग्रामीण भागात, वाड्यापाड्यावर, खेड्यामध्ये, मूळ गावठाणात वडिलोपार्जित जमिनीवर स्थानिक असलेल्यांना आता त्यांच्या जमिनीची मालकी अर्थात स्वामित्व मिळणार आहे. म्हणजेच मित्रांनो, आपला जो हक्क दाखवता येणार आहे त्याला स्वामित्व ही अशी योजना नवीन शुभारंभ करण्यात येत आहे. तर यांच्या पुढाकाराखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्त्वपूर्ण स्वामित्व योजना सुरू केली आहे. तर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 30,515 गावातील मालमत्ताधारकांना डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील 30 जिल्ह्यांच्या ठिकाणी हा शुभारंभ कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्टी प्रणालीद्वारे या स्वामित्व अर्थात मालमत्ता कार्डाच्या वाटपाचा शुभारंभ करणार आहेत. तर गाव पातळीवर नकाशे उपलब्ध होणार आहेत. या योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमाकरता महायुती सरकारमध्ये प्रत्येक मंत्री एकेका जिल्ह्यात जाणार असून आपण स्वतः नागपूर येथे योजनेचा उद्घाटन करणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेले आहे. तर यामुळे गाव पातळीवरील नकाशे उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील मालमत्तेबद्दल स्पष्टता येणार आहे. तसेच वर्षानुवर्ष मालमत्तेसंबंधी असणारे वादविवाद मिटण्यास या योजनेतून मदत होणार आहे. तर डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावेळी जनतेशी आणि स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. स्वामित्व योजना हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून याद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना व स्वतःच्या हक्काची जमिनीचे पट्टे वाटप होणार आहेत. तर मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये भरपूर अशा वर्षापासून भरपूर असे प्रकरण म्हणजेच वादविवाद सुरू आहेत. तर ते आता सुधारणार आहेत, म्हणजे मिटणार आहेत. कारण वडिलोपार्जित जे मालमत्तेचे कागदपत्रे नसल्यामुळे अनेकदा मालमत्तेवर कब्जा केला जातो. यातूनच शेतकऱ्यांची फसवणूक होण्यासारख्या घटना घडतात. तर त्यामधूनच खुनाचे प्रकरण हे असले घडत आहेत. आणि मित्रांनो, प्रॉपर्टी कार्ड मिळाल्याने या सर्व गोष्टींना आता आळा बसणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती जी आहे ते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली आहे. तर या योजनेच्या माध्यमातून गावातील जमिनीची योग्य प्रकारे वाटप झाल्याने ग्रामपंचायतींना आता कर आकारणी सुलभरित्या करता येणार आहे. परिणामी ग्रामपंचायतीच्या ज्या उत्पन्नात वाढ होणार आहे. यामुळे ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मालमत्ता कार्ड मिळवण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ नक्की घ्या. तर अशाच नवीन नवीन माहितीसह पुन्हा भेटूयात.